हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इतिहास पाठ 7वा मौर्यकालीन भारत या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नवोदय NMMS 5वी ते 10वी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपल्या या चॅनलवर आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। पाहूया मित्रांनो, पहिला प्रश्न। खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न, सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? याचं उत्तर आहे मित्रांनो, सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्रपामध्ये लढाया सुरू झाल्या। पाहूया मित्रांनो, दुसरा प्रश्न, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? याचं उत्तर आहे मित्रांनो, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले। पाहूया मित्रांनो, तिसरा प्रश्न, मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? याचं उत्तर आहे, मौर्य काळात शेतीबरोबरच इतर उद्योग म्हणजेच हस्तदंतांवरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते। पाहूया चौथा प्रश्न, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? याचं उत्तर आहे, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 सांगा पाहूया पहिला प्रश्न, सत्रप। याचं उत्तर आहे मित्रांनो, ग्रीक अधिकारी। ज्यावेळेस सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हटले जात होते मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, सुदर्शन। मित्रांनो, सुदर्शन म्हणजे गुजरात राज्यातील जुनागढ बांधलेले धरण। ज्यावेळेस सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागढ जवळील जे काही धरण बांधले मित्रांनो, त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिले। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न, देवान पियो पियदशी याचं या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगायचंय। याचं उत्तर आहे मित्रांनो, सम्राट अशोकाने लेखामध्ये स्वतःचा उल्लेख असा केलेला आहे, सम्राट अशोकाने आपल्या संदेश लोकपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख किंवा स्तंभलेख कोरलेले होते त्याने त्याचा उल्लेख त्या स्तंभांमध्ये किंवा शिलालेखांमध्ये देवानो पियो पियदशी म्हणजेच देवाचा प्रिय, प्रियदर्शी या शब्दामध्ये आपलं वर्णन केलेलं आहे मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, अष्टपद। याचं उत्तर आहे मित्रांनो, अष्टपद म्हणजे बुद्धिबळाचे नाव। त्या काळात बुद्धिबळाला अष्टपद असे म्हटले जात होते मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 आठवा आणि लिहा। याच्यातील पहिला प्रश्न, चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। पाहूया याचं उत्तर, चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता। सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या राज्यामध्ये सामील झाले किंवा साम्राज्यामध्ये सामील झाले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। पाहूया याचं उत्तर, बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश पर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्र पर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते। सम्राट अशोकाने कलिंगवर देखील विजय मिळवला होता। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 जोड्या जुळवा। याचं उत्तर आहे मित्रांनो, अ गट ब गटामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तरे दिलेली आहेत। पाहूया पहिली जोडी, सम्राट अलेक्झांडर। सम्राट अलेक्झांडर हे ग्रीकचे सम्राट आहेत मित्रांनो। दुसरी म्हणजे मॅगेस्थेनिस। मॅगेस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत आहे। तिसरा आहे सम्राट अशोक। सम्राट अशोक ते मगधाचे सम्राट आहेत। पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला काय वाटते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। याच्यातील पहिला प्रश्न, सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले। याचं उत्तर आहे मित्रांनो, सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकाराचा लढा दिला, तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला। मात्र या स्वारीत त्यांच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते, त्यामुळे सैनिकांनी त्यांच्या राजाविरुद्ध म्हणजे सिकंदराविरुद्ध बंड पुकारले। त्यामुळे सिकंदराला माघार घेणे भाग पडले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न,
ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असतात? याचं उत्तर आहे मित्रांनो, ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र आणि राजाचे नाव, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला? याचं उत्तर आहे मित्रांनो, सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला? पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. तुमच्या शब्दात वर्णन करा. यातील पहिला प्रश्न तो म्हणजे सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे हे आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. पाहूया याचं उत्तर. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने हे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत. पाहूया याचं उत्तर. नगरांमध्ये आणि गावांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत असे. त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम होत असे. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती हे लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात होते. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव त्या काळात होते मित्रांनो. पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आज यॉंग शांग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल? पाहूया याचं उत्तर. यॉंग शांग हा बौद्ध भिक्षू चीनहून भारतात आला होता. तो भारतात फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. यांसारखी प्रवासी मला भेटल्यास त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडे असणारे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न मी करेन. त्यासोबत राहून शक्य तितकी मदत त्याला करेन. त्यांच्या देशातील विविध प्रकारची माहिती जाणून घेऊन त्या माहितीचा मी संग्रह करेन. पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला स्वाध्याय होता मौर्यकालीन भारत या प्रकरणाचा या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.